हॅलो फ्रेंड्स, लेट्स लर्न इंग्लिश मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे ॲडव्हान्स इंग्लिश स्ट्रक्चर। तर जे स्ट्रक्चर आज आपण पाहणार आहोत, शिकणार आहोत, त्याचा यूज इंग्लिश बोलताना इंग्लिश मध्ये कसा करायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड। फ्रेंड्स, अशा प्रकारची वाक्य तुम्ही नेहमीच ऐकत असाल किंवा बोलतही असाल, जसे की ही अभ्यासाची वेळ आहे, ही जेवायची वेळ आहे, ही खेळण्याची वेळ नाही किंवा ही येण्याची वेळ नाही। तर ही सेंटेन्सेस तर आपण नेहमीच बोलतो किंवा ऐकतो। तर यांनाच इंग्लिश मध्ये कसं बोलायचं, यांचा यूज इंग्लिश मध्ये कसा करायचा, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर फ्रेंड्स, अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपण जे स्ट्रक्चर यूज करतो ते आहे इट्स टाइम टू। काय हे स्ट्रक्चर? इट्स टाइम टू। इट्स टाइम टू यालाच आपण इट इज टाइम टू असं देखील म्हणतो। इट्स टाइम टू किंवा इट इज टाइम टू। इट्स टाइम टू याचा अर्थ होतो ही वेळ आहे। इट्स टाइम टू ही वेळ आहे। फॉर एक्झाम्पल, ही खेळण्याची वेळ आहे, ही अभ्यासाची वेळ आहे किंवा ही बाहेर जाण्याची वेळ आहे। अशा प्रकारे आपण इट्स टाइम टू चा यूज करू शकतो। तर इट्स टाइम टू चा यूज करण्यासाठी ही एक स्ट्रक्चर आहे। तर स्ट्रक्चर काही अशा प्रकारे आहे, इट्स टाइम टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। तर सेंटेन्सच्या सुरुवातीलाच आपण इट्स टाइम टू चा यूज करणार। वाक्याच्या सुरुवातीलाच आपण काय लावणार? इट्स टाइम टू। त्यानंतर आपण यूज करणार V1 म्हणजे वर्बची फर्स्ट फॉर्म। तर वर्ब कोणते? कम, स्पीक, लर्न, स्टडी हे काय आहेत? आपले वर्ब आहेत। तर यांची आपण फर्स्ट फॉर्म यूज करणार। आणि लास्ट मध्ये आपण यूज करणार ऑब्जेक्ट। तर आपलं स्ट्रक्चर काय झालं? इट्स टाइम टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। तर हे स्ट्रक्चर आपण तेव्हा यूज करणार जेव्हा आपले सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल। फॉर एक्झाम्पल, ही अभ्यासाची वेळ आहे, हे काय आहे? एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे। यासाठी आपण स्ट्रक्चर यूज करणार इट्स टाइम टू म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आपण इट्स टाइम टू लावणार। पण जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बोलायचं असेल तर म्हणजे ही अभ्यासाची वेळ आहे याच्या अपोजिट, ही अभ्यासाची वेळ नाही, तर आपण यूज करणार इट्स नॉट टाइम टू। अगदी इझी आहे। इट्स टाइम टू च्या ऐवजी आपण फक्त इट्स नॉट टाइम टू चा यूज करणार। तर पॉझिटिव्ह सेंटेन्स साठी आपलं स्ट्रक्चर काय झालं? इट्स टाइम टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। आणि जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बोलायचं असेल तर आपण इट्स टाइम टू च्या ऐवजी इट्स नॉट टाइम टू चा यूज करणार। काय यूज करणार आपण? इट्स नॉट टाइम टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे, ही अभ्यास करायची वेळ आहे, तेव्हा आपण काय बोलणार? सुरुवातीलाच आपण इट्स टाइम टू चा यूज करणार, जसे की इट्स टाइम टू स्टडी। नेक्स्ट बघा, ही खेळण्याची वेळ नाही, ही निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तेव्हा आपण सुरुवातीला इट्स नॉट टाइम टू लावणार। तर वाक्य काय होईल? इट्स नॉट टाइम टू प्ले। ही खेळण्याची वेळ नाही, इट्स नॉट टाइम टू प्ले। ही शाळेत जायची वेळ आहे, जर आपल्याला म्हणायचं आहे ही शाळेत जायची वेळ आहे, इट्स टाइम टू गो टू स्कूल। ही येण्याची वेळ नाही, जर आपल्याला म्हणायचं आहे ही येण्याची वेळ नाही, तेव्हा आपण यूज करणार इट्स नॉट टाइम टू कम। ही येण्याची वेळ नाही, इट्स नॉट टाइम टू कम। जर आपल्याला म्हणायचं आहे ही ऑफिसला जायची वेळ आहे, तेव्हा आपण कसं बोलणार? ही ऑफिसला जायची वेळ आहे, इट्स टाइम टू गो टू द ऑफिस। इट्स टाइम टू गो टू द ऑफिस। नेक्स्ट सेंटेन्स बघा, ही गप्पा करायची वेळ नाही। आपण बरेचदा असे सेंटेन्सेस बोलतो ना, ही गप्पा करायची वेळ नाही, तेव्हा आपण म्हणणार इट्स नॉट टाइम टू टॉक। इट्स नॉट टाइम टू टॉक। जर आपल्याला म्हणायचं आहे ही काहीतरी करायची वेळ आहे, तेव्हा आपण काय म्हणणार? ही काहीतरी करायची वेळ आहे, तेव्हा आपण म्हणणार इट्स टाइम टू डू समथिंग। इट्स टाइम टू डू समथिंग। जर आपल्याला म्हणायचं आहे ही टीव्ही पाहायची वेळ नाही, तेव्हा आपण काय म्हणणार? ही टीव्ही पाहायची वेळ नाही, इट्स नॉट टाइम टू वॉच टीव्ही। काय म्हणणार आपण? इट्स नॉट टाइम टू वॉच टीव्ही। जर आपल्याला म्हणायचं आहे ही झोपायची वेळ आहे, तेव्हा आपण काय म्हणणार? इट्स टाइम टू स्लीप। अगदी इझी आहे, ही झोपायची वेळ आहे, इट्स टाइम टू स्लीप। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण इट्स टाइम टू या स्ट्रक्चरचा यूज करून अगदी सोपी सोपी वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकतो। तर या सेंटेन्सेसची, या स्ट्रक्चरची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये यूज करू शकाल। आता एक सेंटेन्स तुमच्यासाठी, ही काहीतरी शिकायची वेळ आहे, हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग।